नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीईटी 2026 म्हणजेच विद्यार्थी मित्र बघा, या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा 2026 करता सगळ्यात महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजेच बाल मानसशास्त्र, ज्यावरती आपल्याला एकूण 30 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात विद्यार्थी मित्र। तर पहा, बाल मानसशास्त्र या विषयावर आधारित मानसशास्त्रज्ञ त्यांच्या उपपत्ती आहेत। ओके, मानसशास्त्र उपपत्ती प्रश्नोत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करत आहोत। एकूण 30 पीवायक्यू प्रश्न म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन, मागील वर्षी परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले झाले होते असे पीवायक्यू प्रश्न या व्हिडिओमध्ये असणार आहेत। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे विद्यार्थी मित्र। सोबतच तुम्हाला या प्रश्नाची पीडीएफ देखील मिळणार आहे, ती कशी हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, आजच्या या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्र। प्रश्न काय आहे बघा, या ठिकाणी ज्या घटकामुळे व्यक्तीचे वर्तन प्रवर्तित होते। ओके, बघा, असा घटक ज्यामुळे काय तर व्यक्तींचे वर्तनामधील पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्र। प्रश्न काय आहे बघा, या ठिकाणी ज्या घटकामुळे व्यक्तीचे वर्तन प्रवर्तित होते। ओके, बघा, असा घटक ज्यामुळे काय तर व्यक्तींचे वर्तन जे आहे ते प्रवर्तित होते त्याला काय म्हणतात, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे। ओके, बघा, ज्या घटकामुळे काय व्यक्तीचे वर्तन प्रवर्तित होते त्याला काय म्हणतात, ऑप्शन बघा या ठिकाणी प्रेरणा, प्रेरक, अभिरुची की अध्ययन। ओके, तर व्यक्तीचे वर्तन प्रवर्तित होणारा जो घटक आहे विद्यार्थी मित्रो त्याला प्रेरक असे म्हणतात। ऑप्शन नंबर बी प्रेरक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, प्रेरक काय करतो विद्यार्थी मित्रो, वर्तनाला प्रवर्तित करण्याचं कार्य करतात। ओके, वर्तनाला प्रवर्तित करण्याचं कार्य हे प्रेरक करत असतात, त्यामुळे प्रेरक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, प्रेरणा म्हणजे काय, एखादी गोष्ट ध्येयनिष्ठ करण्यासाठी आतमधून जी ऊर्जा निर्माण होते त्याला प्रेरणा असे म्हणतात। अभिरुची म्हणजे काय विद्यार्थी मित्रो, तर अभिरुची म्हणजे आवड, आणि अध्ययन जी गोष्ट आपण शिकतो त्याला अध्ययन असे म्हणता येईल। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न काय विद्यार्थी मित्रो, उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता अशी बुद्धिमत्तेची व्याख्या खालीलपैकी कोणी केली आहे। बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता म्हटलं। ओके, पहा, उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता, बुद्धिमत्तेची व्याख्या कोणी केली आहे। ऑप्शन्स बघा या ठिकाणी, ऑप्शन आपल्याला दिले आहेत स्किनर, स्टर्न, ॲडम्स की कोहलर। ओके, बघा, उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता ही व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाची आहे, तर बघा बुद्धिमत्ते संदर्भात विविध मानसशास्त्रज्ञांनी विविध व्याख्या केलेल्या आहेत। मग त्यापैकी ॲडम्स जे होते, ॲडम्स, ओके, ॲडम्स यांनी काय सांगितलेलं आहे, तर ॲडम्स यांनी उपयोजित विचार म्हटलं। ओके, बुद्धिमत्तेला काय म्हटलं यांनी, ॲडम्स यांनी बुद्धिमत्तेला उपयोजित विचार असं म्हटलेलं आहे। ओके, उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता होय असं ॲडम्स यांचं म्हणणं आहे। त्यामुळे ऑप्शन नंबर सी ॲडम्स हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। पुढचा प्रश्न बघा, पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता ही बुद्धिमत्तेची व्याख्या खालीलपैकी कोणी केली आहे। बघा, जे आपले पूर्वीचे अनुभव असतात। ओके, काय म्हटलं या ठिकाणी, पूर्वीचे अनुभव, तर पूर्वीच्या अनुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजेच बुद्धिमत्ता होय। तर बुद्धिमत्तेची ही व्याख्या कोणी केली आहे, तर बघा ही व्याख्या कोणी केली असे सांगा बरं, स्किनर, स्टर्न, ॲडम्स की मॅकडुगल। विद्यार्थी मित्रो, ही व्याख्या खालीलपैकी मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञांनी केली आहे। कोणी, मॅकडुगल। ऑप्शन नंबर डी मॅकडुगल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, मॅकडुगल यांनी काय म्हटलं आहे, तर जे पूर्वानुभव आहेत, काय सांगितले यांनी, मॅकडुगल यांनी पूर्वानुभव, पूर्वानुभवाच्या आधारे काय तर नैसर्गिक कल सुधारतात। ओके, हे काय सांगतात, पूर्वानुभव हे जो नैसर्गिक कल आहे। ओके, नैसर्गिक कल, तर नैसर्गिक कलामध्ये काय होते, तर नैसर्गिक कलामध्ये सुधारणा या ठिकाणी पूर्वानुभव करतात असं मॅकडुगल यांनी सांगितलेलं आहे। ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया विद्यार्थी मित्रो। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो, जर प्रश्न आवडत असतील ओके, तर सर्वांनी काय करायचं आहे, सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी विद्यार्थी मित्रो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। जर तुम्ही टीईटी सीटीटी 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। आता हा प्रश्न विद्यार्थी मित्रो खूप आयएमपी असा प्रश्न आहे। प्रश्न बघूया या ठिकाणी, पहा प्रश्न काय विद्यार्थी मित्रो, बुद्धिमापनाचा सर्वात पहिला प्रयोग कोणत्या देशात करण्यात आला। बघा, बुद्धिमापनाचा जो सर्वात पहिला प्रयोग होता, सर्वप्रथमचा प्रयोग, ओके, हा कोणत्या देशामध्ये करण्यात आला असं विचारलं विद्यार्थी मित्रो। तर ऑप्शन बघा या ठिकाणी काय दिले आहे, चीन, अमेरिका, रशिया की फ्रान्स। ओके, मग बुद्धिमापनाचा पहिला प्रयोग कोणत्या देशात झाला, तर बुद्धिमापनाचा पहिला प्रयोग विद्यार्थी मित्रो हा रशिया या देशामध्ये झाला होता। ओके, रशिया, त्यामुळे ऑप्शन नंबर सी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, पहिला प्रयोग विद्यार्थी मित्रो बुद्धिमापनाचा कुठे झाला,
रशिया येथे झाला होता. आणि हा कोणी केला होता विद्यार्थी मित्र? बुद्धिमापनाचा पहिला प्रयोग जो होता या ठिकाणी जो आहे यामध्ये महत्वपूर्ण आहे तर कोण? अल्फ्रेड बिने. अल्फ्रेड बिने ओके यांनी काय केलं होतं तर यांनी एका संकल्पनेचा शोध लावला. ती संकल्पना म्हणजे काय विद्यार्थी मित्र? तर ती संकल्पना आहे मानसिक वय. कुठली आहे? मानसिक वय याचा शोध हा अल्फ्रेड बिने या मानसशास्त्रज्ञाने लावला. यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता हाच प्रश्न आहे की मानसिक वयाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? ओके, मानसिक वयाचा शोध जो आहे हा कोणत्या शास्त्रज्ञाने लावला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. कोहलर, अल्फ्रेड बिने, स्किनर की थॉर्नडाईक? आता सांगितलं मानसिक वय हे जे शोध आहे याचा शोध हा अल्फ्रेड बिने या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. ऑप्शन नंबर बी अल्फ्रेड बिने हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, अल्फ्रेड बिने यांची कोणता शोध लावलेला आहे? त्यांनी मानसिक वयाचा शोध लावलेला आहे. ओके, मानसिक वय अल्फ्रेड बिने. यानंतर विद्यार्थी मित्र इतर जे काय आहेत ते देखील सांगतो बघा. या ठिकाणी थॉर्नडाईकचं काय? तर थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद उपपत्ती येते. ओके, थॉर्नडाईकची काय? प्रयत्न प्रमाद उपपत्ती. ओके, थॉर्नडाईक यांची प्रयत्न प्रमाद उपपत्ती आहे. स्किनरचा कोणता आहे? स्किनरची आहे साधक अभिसंधान. स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती येते स्किनर यांची. त्यानंतर कोहलरची कुठे आहे विद्यार्थी मित्र? तर कोहलर यांची आहे बघा या ठिकाणी समष्टीवादी. ओके, कोहलरची कोणती आहे? समष्टीवादी उपपत्ती जी आहे ही कोहलर यांची आहे. ओके, पहा अशा पद्धतीने आपण चारही ऑप्शन्स या ठिकाणी कव्हर करून घेतलेली आहेत. ओके, कोहलर यांची समष्टीवादी उपपत्ती आहे विद्यार्थी मित्र. ओके, चलो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा, मानसिक वय जी संकल्पना जी आहे ना ही अल्फ्रेड बिने यांनी जगाला दिलेली सर्वात मोठी क्षमता आहे. ओके, मानसिक वयाच्या आधारेच काय आपल्याला बुद्धिमत्ताही काढता येते. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला आहे? ओके, खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे या. ओके, पहा बुद्धिमत्तेचा कोणता? तर द्विघटक सिद्धांत म्हटलेला आहे. कुठला? द्विघटक सिद्धांत हा खालीलपैकी कोणी मांडलेला आहे? ओके, बुद्धिमत्तेचा विद्यार्थी मित्र द्विघटक सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर बघा हा जो सिद्धांत आहे कोणी मांडला असेल? ऑप्शन समजून घेऊया. अल्फ्रेड बिने, स्किनर, स्पियरमन की यापैकी नाही. ओके, तर बुद्धिमत्तेचा विद्यार्थी मित्र जो द्विघटक सिद्धांत जो आहे हा या ठिकाणी स्पियरमन या मानसशास्त्रज्ञाने मांडलेला आहे. ओके, कोणी? स्पियरमन. बघा विद्यार्थी मित्र यामध्ये त्यांचं नाव काय? तर चार्ल्स स्पियरमन. ओके, काय सांगितलंय? चार्ल्स स्पियरमन. तर बघा चार्ल्स स्पियरमन यांनी काय सांगितलंय? तर बुद्धिमत्तेचा जो द्विघटक सिद्धांत आहे. ओके, काय सांगितलंय? द्विघटक सिद्धांत हा त्यांनी मांडला. यामध्ये दोन घटकामध्ये त्यांनी काय सांगितलं? एक म्हणजे सामान्य घटक. बुद्धिमत्तेचे दोन घटक सांगितले ना, त्यामध्ये पहिला घटक कोणता सांगितलेला आहे? सामान्य घटक. आणि दुसरा कोणता घटक सांगितला आहे विद्यार्थी मित्र? तर तो सांगितलाय त्यांनी विशेष घटक. ओके, दुसरा कोणता सांगितलाय? दुसरा त्यांनी सांगितलाय विशेष घटक. मग आता जो सामान्य घटक आहे, ओके, सामान्य घटक विद्यार्थी मित्र हा या ठिकाणी बघा जी या सिम्बॉलने दर्शवतात. ओके, कोणत्या? जी या सिम्बॉलने सामान्य घटक दर्शवला जातो. त्यानंतर विशेष घटक जो आहे हा यस या सिम्बॉलने दर्शवतो. ओके, म्हणजेच काय? जी म्हणजे जनरल फॅक्टर. ओके, जी म्हणजे काय? तर जी म्हणजे विद्यार्थी मित्र जनरल फॅक्टर. सामान्य घटक म्हणजे जनरल फॅक्टर आणि या ठिकाणी स्पेशल फॅक्टर म्हणजे विशेष घटक. ओके, स्पेशल फॅक्टर असं याचं होतं विशेष घटक यामध्ये आहे. ओके, यापूर्वी आपण बघितलं अल्फ्रेड बिने. अल्फ्रेड बिनेचा संबंध कशासोबत पकडला आपण? अल्फ्रेड बिने मानसिक वय, स्किनर साधक अभिसंधान उपपत्ती. ओके, स्किनर काय? स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती आहे. हा प्रयोग कशावरती केला होता स्किनरने? तर कबूतर या पक्षावरती हा प्रयोग करण्यात आला होता. ओके, क्लिअर आहे सर्वांना? चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि जर तुम्ही टीईटी 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी काय करायचं आहे? सर्वांनी सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या फ्री पीडीएफ नोट्स तुम्ही मिळवायच्या आहेत. ओके,
या नोट्स मिळवण्याकरता चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय विद्यार्थी मित्र बघा. एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या बुद्धिमत्तेच्या संकल्पनेत किती घटक होते? बघा विद्यार्थी मित्र, थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्तेची संकल्पना मांडली. ओके, मग ही संकल्पना मांडताना त्यांनी या संकल्पनेत विद्यार्थी मित्र तर जी बुद्धिमत्ता आहे, बुद्धिमत्तेचे घटक किती सांगितले असा प्रश्न विचारलेला आहे की बुद्धिमत्तेचे घटक किती सांगितले होते. बघा या ठिकाणी किती घटक सांगितलेले आहेत. ओके, किती घटक सांगितले बुद्धिमत्तेचे त्यांनी? 4, 5, 3 की 10. ओके, तर बघा या ठिकाणी यांनी बुद्धिमत्तेचे विद्यार्थी मित्र एकूण घटक जर म्हटलं तर एकूण त्या ठिकाणी 4 घटक सांगितले होते. ओके, 4. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, एडवर्ड थॉर्नडाईक हे कोणत्या देशाचे होते? तर थॉर्नडाईक हे विद्यार्थी मित्र हे अमेरिका या देशाचे शास्त्रज्ञ होते. ओके, अमेरिका या देशाचे शास्त्रज्ञ होते. मग यांनी 4 घटक सांगितले. यापैकी 4 घटक कोणकोणते आहेत हे देखील सांगतो. एक म्हणजे वाक्य पूर्तता. ओके, पहिला घटक कोणता आहे? वाक्य पूर्तता. दुसरा जो घटक आहे तो आहे गणितीय क्रिया. तिसरा जो घटक आहे, तिसरा घटक आहे शब्द संपत्ती. ओके, तिसरा घटक शब्द संपत्तीमध्ये येतं. आणि चौथा जो घटक आहे तो आहे विद्यार्थी मित्र दिशानुगमन. ओके, कुठला आहे? दिशानुगमन हा चौथा घटक त्या ठिकाणी आहे. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा. गिलफोर्ड यांनी बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत कधी मांडला? ओके, बघा गिलफोर्ड यांचा बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत जो आहे हा यांनी कधी मांडला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला. ओके, गिलफोर्डचा बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत कधी मांडला बरं? तर विद्यार्थी मित्र हा जो सिद्धांत आहे गिलफोर्ड यांनी कधी मांडला होता? तर हा 1959 मध्ये मांडला. ओके, बघा 1959 मध्ये यांनी जो आहे बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत मांडला होता. ओके, बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत. बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत हा 1959 मध्ये मांडण्यात आला होता. ऑप्शन नंबर सी 1959 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा. गिलफोर्ड यांनी बुद्धीचे एकूण किती घटक सांगितले? बघा बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत मांडला, यामध्ये एकूण किती घटक सांगितले? 60, 100, 120 की 110. ओके, तर बुद्धिमत्तेचे एकूण या ठिकाणी किती सांगितले विद्यार्थी मित्र? तर एकूण 120 घटक सांगितले. किती? एकूण 120. नंतर त्यावरती संशोधन झालं आणि संशोधन करू करू हे जे घटक आहेत ते किती झाले? ते सध्याला 180 घटक आहेत. सध्याचे किती आहेत? 180 घटक झालेले आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर सी 120 एकूण घटक किती सुचवले होते? तर एकूण सुचवलेले घटक होते विद्यार्थी मित्र 120 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, गिलफोर्ड यांनी बुद्धीचे एकूण 120 घटक जे आहेत ते सांगितलेली आहेत. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. व्यक्तीची मानसिक प्रक्षुब्ध स्थिती, अस्वस्थ मनोविकारात्मक अवस्था म्हणजे रिकामी जागा होय. बघा व्यक्ती काय विद्यार्थी मित्र? मानसिक प्रक्षुब्ध स्थिती, अस्वस्थ आणि मनोविकासात्मक जी अवस्था, मनोविकारात्मक जी अवस्था आहे त्या अवस्थेला काय म्हणतात? तर त्या अवस्थेला विद्यार्थी मित्र काय म्हणणार बरं? प्रेरणा, प्रेरक, भावना की संकल्पना? तर ही जी अवस्था याला काय म्हणतात? त्याला भावना असे म्हणतात. काय म्हणतात? भावना. ऑप्शन नंबर सी भावना हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चलो यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न घेण्यापूर्वी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही PDF हवी असेल, ही PDF फाईल डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. किंवा चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मला PDF मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. सामाजिक समायोजन म्हणजे व्यक्ती समूह तसेच व्यक्ती सांस्कृतिक घटक यात समाधानकारक संबंध प्रस्थापित केले जातात अशी व्याख्या कोणी केली आहे? ओके, बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. सामाजिक समायोजन म्हणजे व्यक्ती समूह तसेच व्यक्ती सांस्कृतिक घटक यात समाधानकारक संबंध प्रस्थापित केले जातात अशी व्याख्या कोणी केली आहे? ओके,
तर ही व्याख्या कोणाची आहे विद्यार्थी मित्र? अल्फ्रेड बिने, ब्राऊन, स्पियरमन की स्टर्न? ही व्याख्या आहे ब्राऊन या मानसशास्त्रज्ञाची. ओके, कोणाची? ब्राऊन. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, ब्राऊन यांनी ही व्याख्या केलेली आहे. ब्राऊन यांचं म्हणणं आहे की सामाजिक समायोजन म्हणजे काय? व्यक्ती व्यक्तीमधील समायोजन, व्यक्ती समूह तसेच व्यक्ती आणि सांस्कृतिक घटक जे आहे त्यांच्यामधील समायोजन होय. ओके, चला यानंतर स्पियरमनचा बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत आपण बघितला. स्टर्न यांनी बुद्धिमत्तेचा जी संकल्पना याचा उपयोग केला होता. यानंतर पुढील प्रश्न बघा. एखाद्या विशिष्ट परिस्थितीत, ओके काय म्हटलं? एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये, एखाद्या विशिष्ट परिस्थितीत अध्ययनाच्या दुसऱ्या नव्या परिस्थितीत, ओके बघा, अध्ययनाच्या दुसऱ्या परिस्थितीवर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होतो. ओके, कुठला अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होतो तर याला काय म्हणतात? ओके, अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम जो होतो यास काय म्हणतात? ऋण संक्रमण, धन संक्रमण, शून्य संक्रमण की यापैकी नाही? ओके बघा, आता विद्यार्थी मित्र, अनुकूल किंवा प्रतिकूल होतो. ओके, अनुकूल किंवा प्रतिकूल जर असा परिणाम होत असेल तर याला काय म्हणणार बरं? तर याला काहीच म्हणू शकत नाही आपण, यापैकी नाही हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके बघा, आता या ठिकाणी विद्यार्थी मित्र संकल्पना समजून घ्या. जर प्रतिकूल परिणाम होत असला, ओके प्रतिकूल परिणाम असेल तर या ठिकाणी समजून घेऊया. ओके बघा, प्रतिकूल परिणाम झाला तर अशा वेळी ऋण संक्रमण होते. जर अनुकूल परिणाम असेल, अनुकूल परिणाम जर होत असेल तर अशा वेळी धन संक्रमण होणार. आणि कोणताही परिणाम नाही, ओके काय म्हटलंय या ठिकाणी बघा, कोणताही परिणाम नाही जर कुठलाच परिणाम होत नसेल तर अशा वेळी शून्य संक्रमण हे होत असते. ओके, अशा वेळी काय होते? शून्य संक्रमण होते. मात्र या ठिकाणी अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम अशा दोन्ही स्वरूपाचा परिणाम कुठेच होत नाही, त्यामुळे यापैकी नाही हेच या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, यापैकी नाही. क्लिअर आहे सर्वांना? बघा, अध्ययनाचे विद्यार्थी मित्र, अध्ययनाचे तीनच परिणाम असतात. एक तर अध्ययन संक्रमणाचे तीन प्रकार आहेत, ऋण, धन आणि शून्य. ओके, अध्ययन संक्रमणाचे तीन प्रकार येतात. एक म्हणजे ऋण, दुसरं म्हणजे धन आणि तिसरं म्हणजे शून्य. जर अनुकूल असेल तर प्रतिकूल, ओके धन संक्रमण, प्रतिकूल असेल तर ऋण संक्रमण, आणि कुठलाही नसेल ना धन ना ऋण अशा वेळी शून्य. ओके क्लिअर आहे? चलो यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, एका परिस्थितीत अध्ययन दुसऱ्या परिस्थितीमध्ये अनुकूल ठरत असेल. बघा या ठिकाणी आता सांगितलंय कसं ठरत आहे अध्ययन? अनुकूल ठरत आहे. एका परिस्थितीला अध्ययन दुसऱ्या परिस्थितीमध्ये अनुकूल ठरत असेल तर रिकामी जागा म्हणतात. काय म्हणतात मग त्याला? काय म्हणतो आपण? ओके, ऋण, धन, शून्य. आता सांगितलं होतं जर अनुकूल होत असेल, अनुकूल, ओके अनुकूल असेल तर कोणतं राहणार? अनुकूल आहे म्हणजे हे धन संक्रमण, ऑप्शन नंबर बी धन संक्रमण हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा या ठिकाणी सायकल शिकले असता मोटरसायकलचा तोल सांभाळण्यास सोपं जाते. ओके काय म्हटलं या ठिकाणी बघा, सायकल शिकले असता मोटारसायकल चालवणे सोपे जाते. जर एखादी व्यक्ती सायकल शिकली असेल त्याला मोटरसायकलचा हँडल करणं, ओके म्हणजे या ठिकाणी बॅलन्स करायला सोपं जातं, त्यामुळे धनसंक्रमण. ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न काय? मराठी भाषा अभ्यासल्यानंतर हिंदी भाषेचा लिंगभेद शिकताना अडथळा निर्माण होतो. आता या ठिकाणी अडथळा निर्माण होत आहे म्हणजेच कुठला परिणाम होत आहे? या ठिकाणी प्रतिकूल परिणाम होत आहे. कोणता? प्रतिकूल परिणाम होत आहे. प्रतिकूल परिणाम असेल तर कोणतं संक्रमण होणार? अशा वेळी शून्य ऋण संक्रमण होणार. ऑप्शन नंबर ए ऋण संक्रमण हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके प्रतिकूल परिणाम म्हटलं तर ऋण संक्रमण होत असतं. ओके चला क्लिअर आहे सर्वांना? चलो बघा अडथळा निर्माण होत आहे म्हटलं म्हणजे ऋण संक्रमण असणार आहे विद्यार्थी मित्र. ओके चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा, सामान्यीकरण प्रक्रियेमुळे संक्रमण शक्य होते असे कोणी म्हटले आहे? ओके सामान्यीकरणाची प्रक्रिया आहे तर या प्रक्रियेमुळे संक्रमण शक्य होते असे कोणी म्हटले आहे? स्किनर, सीएच जड, कोहलर की कोपका? तर अध्ययनाचे विद्यार्थी मित्र सामान्यीकरण उपपत्ती
ही कोणाची आहे बरं? तर अध्ययनाची सामान्यीकरण उत्पत्ती ही CH जड यांची आहे. ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, यांची कुठली आहे? अध्ययनाची सामान्यीकरण उपपत्ती. ओके, अध्ययनाची सामान्यीकरण उत्पत्ती ही कोणती आहे? या ठिकाणी CH जड यांची आहे. ओके, यापूर्वी आपण बघितलेलं आहे. स्किनरची कुठली आहे? साधक अभिसंधान उपपत्ती. कोहलर समाकारवादी. कोपका देखील तेच आहे. ओके, त्यामुळे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी CH जड हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिक्षण म्हणजे वर्तनातील विकासशील बदल अशी व्याख्या कोणी केली आहे? ओके, शिक्षण मधील वर्तनातील विकासशील बदल ही व्याख्या कोणी केली आहे? स्किनर, स्टर्न की गेट्स? ओके, ही व्याख्या कोणाच्या विद्यार्थी मित्र? तर ही व्याख्या आहे स्टर्न या मानसशास्त्रज्ञाची. ऑप्शन नंबर बी स्टर्न हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, स्टर्न यांनी काय म्हटलंय? तर शिक्षण म्हणजे काय? वर्तनातील विकासशील बदल. ओके, शिक्षण म्हणजे वर्तनातील विकासशील बदल. शिक्षण म्हणजे वर्तनातील विकासशील बदल. ओके, स्टर्न या मानसशास्त्रज्ञाने म्हटलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, अनुभूतीच्या माध्यमाद्वारे वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे शिक्षण होय ही व्याख्या कोणी केली आहे? बघा, आपल्याला ज्या विविध अनुभूती येतात, ज्या विविध अनुभव येतात, त्या अनुभूतीच्या माध्यमातून विविध हळूहळू घडणारे बदल म्हणजे शिक्षण होय ही व्याख्या कोणी केली आहे? गिलफोर्ड, स्टर्न, गेट्स की अध्ययन? ओके, तर ही व्याख्या कोणाची विद्यार्थी मित्र? तर ही व्याख्या आहे गिलफोर्ड या मानसशास्त्रज्ञाची. कोणाची आहे? तर ही आहे गिलफोर्ड यांची. ऑप्शन नंबर ए गिलफोर्ड हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, गिलफोर्ड यांनी म्हटलंय की अनुभूतीच्या माध्यमातून हळूहळू वर्तनात होणारे बदल म्हणजेच काय? शिक्षण होय. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वाढ व विकास यांच्या संदर्भात रिकामा जागा यांनी संशोधन केले. बघा, वाढ आणि विकास संदर्भात कोणी संशोधन केले खालीपैकी? गिलफोर्ड, स्टर्न, गेट्स की डॉक्टर अर्नेस्ट जोन्स? ओके, बघा, वाढ आणि विकास या संदर्भात जे संशोधन आहे कोणी केलं आहे? तर हे डॉक्टर अर्नेस्ट जोन्स यांनी केलेलं आहे. कोणी केलं आहे? डॉक्टर अर्नेस्ट जोन्स. ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, अर्नेस्ट जोन्स यांनी विद्यार्थी मित्र वाढ आणि विकास ज्या या संदर्भात संशोधन केले. वाढ विद्यार्थी मित्र कसं आहे? वाढ ही संख्यात्मक आहे. ओके, वाढ कशा स्वरूपात असते? संख्यात्मक. आपण सांगतो म्हणजेच काय या ठिकाणी उंची, मीटर या पद्धतीने सांगतो. पण विकास जो आहे, विकास, ओके, विकास जो आहे, विकास हा कशा स्वरूपाचा आहे? तर हा गुणात्मक स्वरूपाचा आहे. ओके, विकास कसा येतो? विकास हा गुणात्मक आहे. ओके, त्यामुळे या ठिकाणी समजून घ्या, वाढ आणि विकास या संदर्भात संशोधन जे आहे कोणी केलेलं आहे? तर हे संशोधन या ठिकाणी डॉक्टर अर्नेस्ट जोन्स. ओके, डॉक्टर अर्नेस्ट जोन्स असं म्हटलेलं आहे. ओके, वाढ आणि विकास संदर्भात काय संशोधन. चला, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढील प्रश्न काय? किशोरावस्थाचा कालावधी कोणता आहे? ओके, किशोरावस्थेचा कालावधी जो आहे हा कोणता आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर कोणता आहे विद्यार्थी मित्र किशोरावस्थेचा कालावधी? 4 ते 12 वर्ष, 6 ते 12 वर्ष, 8 ते 12 वर्ष यापैकी नाही. ओके, तर बघा, या ठिकाणी किशोरावस्थेचा जो कालावधी असतो विद्यार्थी मित्र हा 6 ते 12 वर्ष असतो. किती असतो? 6 ते 12 वर्ष. त्यामुळे ऑप्शन नंबर बी 6 ते 12 वर्ष हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, चला, 6 ते 12 वर्ष हा कालावधी काय असतो? हा किशोरावस्थेचा असतो. यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न काय? पुढील प्रश्न खूप महत्वाचा आहे विद्यार्थी मित्र. एकंदरीत काय? तर हा आपला IMP प्रश्न आहे. ओके, IMP प्रश्न म्हणून या ठिकाणी नोट डाऊन करून देतो. बघा, प्रश्न काय? भावनिक ताणतणावाचा काळ. ओके, काय म्हटलंय? भावनिक ताणतणावाचा काल असं कोणत्या अवस्थेला म्हणतात? कोणत्या अवस्थेला म्हणतात बरं भावनिक ताणतणावाचा काल?
शैशवावस्था, कुमारावस्था, प्रौढावस्था की यापैकी नाही. ओके, तर बघा या ठिकाणी भावनिक ताणतणावाचा काल म्हणून कोणती अवस्था जाते, तर कुमारावस्था. ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, याला भावनिक ताणतणावाचा काळ असं म्हटल्या जाते. चला, यानंतर विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन असेल त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे टीईटी 2026 संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळता येईल. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही पीडीएफ हवी असेल तर ही पीडीएफ मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे किंवा चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय, अध्ययनार्थ्यांचे अध्ययन व्हावे या उद्देशाने केलेली कृती म्हणजे अध्यापन अशी व्याख्या कोणी केली आहे. बघा, अध्ययनार्थ्याचं काय, अध्ययन व्हावे या उद्देशाने केलेली कृती म्हणजे अध्यापन, ही व्याख्या कोणी केली आहे. तर ही व्याख्या कोणी केली आहे विद्यार्थी मित्र, खालीलपैकी सांगा बरं या ठिकाणी कोणी केलेली आहे. बघा, स्टर्न, गेज, कोहलर की यापैकी नाही, ही व्याख्या कोणाची असणार आहे. तर बघा ही जी व्याख्या विद्यार्थी मित्र, तर ही व्याख्या या ठिकाणी गेज या मानसशास्त्रज्ञाची. ऑप्शन नंबर बी गेज आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, ऑप्शन नंबर बी या प्रश्नाला योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. व्याख्यान पद्धती ही कोणत्या स्वरूपाची असते. ओके, बघा या ठिकाणी काय सांगितलंय, व्याख्यान पद्धती ही कुठल्या स्वरूपाची असते. तर बघा, व्याख्यान पद्धती विद्यार्थी केंद्रित, शिक्षक केंद्रित, पालक केंद्रित की यापैकी नाही. तर व्याख्यान देणारा जो असतो एकच काय, शिक्षक. ऑप्शन नंबर बी शिक्षक केंद्री हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय आहे, अवधानाचे केंद्रीकरण होत नाही ही व्याख्यान पद्धतीचे रिकामी जागा आहेत. ओके, बघा काय म्हटलं या ठिकाणी, अवधानाचं काय होतं तर केंद्रीकरण होत नाही. हे व्याख्यान पद्धतीचं काय आहे, गुण, दोष, फायदा की यापैकी नाही. तर काय असणार आहे विद्यार्थी मित्र, बघा अवधानाचं केंद्रीकरण होत नाही. आता नाही म्हटलं या ठिकाणी कुठली गोष्ट आहे नाही, मग या ठिकाणी हा काय झाला, हा त्या ठिकाणी दोष झाला. ओके, दोष या ठिकाणी त्रुटी, म्हणजे ऑप्शन नंबर बी दोष हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, बघा अवधान पद्धतीमध्ये विद्यार्थी मित्र अवधानाचे केंद्रीकरण जर असेल तर व्याख्यान पद्धतीचा हा काय, तर हा दोष आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, कथनात दोष असेल. बघा काय म्हटलं या ठिकाणी, जर कथनात दोष असेल तर रिकामी जागा सुलभ होत नाही. बघा कथन म्हणजे काय, एखादा व्यक्ती काही बोलत आहे. ओके, एखादा व्यक्ती काय विद्यार्थी मित्र या ठिकाणी बोलत आहे आणि त्याचं बोलणं जर स्पष्ट नसेल. ओके, काय या ठिकाणी म्हटलं, त्याचं बोलणं जे आहे, कथन म्हणजे काय बोलणे, आणि जर स्पष्ट नसेल, दोष येईल त्याच्यामध्ये, तर रिकामी जागा सुलभ होणार नाही. काय सुलभ होणार नाही, मग मला सांगा, जर समोरचा व्यक्ती तुम्हाला काय बोलताय जर समजतच नसेल, मग तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा अर्थ कळेल का, नाही. मग अर्थ नाही कळला म्हणजे काय, त्याचं होणार नाही. अर्थ न कळले म्हणजे काय, त्याचं आकलन योग्य होणार नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 4. ओके, जर दोष असेल बोलण्यात तर त्याचं आकलन म्हणजे ऐकू व्यवस्थित येणार नाही. व्यवस्थित ऐकू जर नाही त्या ठिकाणी काय होणार, त्याचं आकलन जे आहे, आकलन हे सुलभ होणार नाही. ओके, त्याच्यामुळे या ठिकाणी आकलन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, काय खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने प्रतिमानावर संशोधन केले आहे. ओके, बघा या ठिकाणी प्रतिमाने, अध्यापनाची प्रतिमाने विद्यार्थी मित्र या ठिकाणी म्हटलेलं आहे, अध्यापनाची प्रतिमाने. तर या ठिकाणी खालीलपैकी कोणी अध्यापनाच्या प्रतिमानावर संशोधन केलेलं आहे. ऑप्शन बघा, ब्रूस जॉइस, गेज, कोहलर आणि यापैकी नाही. तर अध्यापनाचे प्रतिमाने यावरती संशोधन कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केले आहे विद्यार्थी मित्र, तर ते बघा ते केलेलं आहे या ठिकाणी ब्रूस जॉइस. ओके, ब्रूस जॉइस ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी ब्रूस जॉइस आणि सोबतच काय, आणि मार्शाविल. ओके, ब्रूस जॉइस आणि मार्शाविल यांनी काय संशोधन केलेलं आहे, आणि या दोघाला काय म्हणतात, तर अध्यापन प्रतिमांच्या यांचे जनक म्हणून ओळखल्या जाते. ओके, अध्यापन प्रतिमांचे जनक म्हणून ब्रूस जॉइस आणि मार्शाविल यांना ओळखल्या जाते. IMPI विद्यार्थी मित्र हा पॉइंट सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायचा आहे. हा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे. परीक्षेमध्ये TET परीक्षेमध्ये आपल्याला विचारण्याचे चान्सेस खूप आहेत.
ओके चलो विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करायचं आहे म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ नोट्स या ठिकाणी डाउनलोड करता येईल. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्र, ज्ञानात्मक, वैचारिक व बौद्धिक अंगाचा विकास कोणत्या प्रतिमानात केला जातो? बघा या ठिकाणी ज्ञानात्मक, बौद्धिक आणि वैचारिक ओके कोणकोणते सांगितले आपल्याला बघून या ठिकाणी. ज्ञानात्मक, वैचारिक आणि बौद्धिक अंगे जे आहेत यांचा या अंगाचा विकास हा कोणत्या प्रतिमानामध्ये होतो? आता बघा या ठिकाणी आपल्याला इथेच एक ऑप्शन आपल्याला हिंट भेटून जाते. काय सांगितलेलं आहे आपल्याला या ठिकाणी? आपल्याला म्हटलं या ठिकाणी ज्ञानात्मक ओके. मग ज्ञानात्मक कोणते येणार विद्यार्थी मित्र? तर या ठिकाणी ज्ञानात्मक असो, वैचारिक आणि बौद्धिक हे ज्ञान प्रक्रियाकरण अध्यापन प्रतिमाने ज्या यामध्ये होतं ओके. कशातनी? तर ज्ञान प्रक्रियाकरण. ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने यामध्ये यांचा समावेश होत असतो ओके. बघा विद्यार्थी मित्र, अध्ययन अध्यापनाची प्रतिमाने हा जो टॉपिक आहे ना हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण असणारा आहे ओके. अध्यापनाची प्रतिमाने आपल्याला यावरती परीक्षेमध्ये प्रश्न हा 100% विचारण्याचे चान्सेस असतात. आता अध्यापनाची प्रतिमाने जे आहेत आपण बघितलं यांचे जनक कोण होते? तर अध्यापनाची प्रतिमाने यांचे जनक ब्रूस जॉइस आणि मार्शा विल हे होते ओके. ब्रूस जॉइस आणि मार्शा विल हे या ठिकाणी यांचे जनक होते. मग आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपण एक पॉइंट कव्हर करून घेऊया. बघा आता यामध्ये विद्यार्थी मित्र सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने, व्यक्तिगत प्रतिमाने असेल किंवा ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने आहेत ही सर्व आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण येतातच. मग यामध्ये ही काय आहेत या ठिकाणी प्रतिमानाचे एकूण जे आहेत विद्यार्थी मित्र हे 4 भागात विभाजन करण्यात आले. एकूण किती? 4 भागात आहे. सामाजिक, एक आहे सामाजिक, दुसरा आहे ज्ञान प्रक्रियाकरण, तिसरा आहे व्यक्तिगत आणि चौथं कोणतं आहे विद्यार्थी मित्र? तर ते आहे वर्तन परिवर्तन प्रतिमाने ओके. कोणतं आहे? वर्तन परिवर्तन प्रतिमाने येतं. वर्तन परिवर्तन प्रतिमाने असे 4 गट आहेत आणि या 4 मध्ये विद्यार्थी मित्र अशी टोटल जर मिळून बघितलं तर एकूण आपण जर बघितलं तर विद्यार्थी मित्र तर अध्ययन अध्यापनाची एकूण 22 प्रतिमाने त्या ठिकाणी येतात ओके. किती? 22 प्रतिमाने या ठिकाणी आहेत. टीचिंग मॉडेल्स ज्याला आपण म्हणतो. बघा मग आता यामध्ये ज्ञान प्रक्रियामध्ये एकूण किती आहेत? ज्ञान प्रक्रियाकरण मध्ये विद्यार्थी मित्र जी आहेत अध्यापन प्रतिमाने ही आहेत एकूण 7 प्रतिमाने आहे. यामध्ये किती? यामध्ये 7 प्रतिमाने येतात ओके. त्यानंतर व्यक्तिगत जे आहे व्यक्तिगत मध्ये विद्यार्थी मित्र 4 प्रतिमानांचा समावेश होतो. व्यक्तिगत मध्ये किती आहेत? 4 प्रतिमाने आहेत ज्यामध्ये अनिर्देशित अध्यापन, सृजनात्मक अध्यापन, जाणीव जागृती आणि संकल्पनात्मक प्रणाली. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्र ज्ञान प्रक्रियाकरण. ज्ञान प्रक्रियाकरणामध्ये बघा उद्गमन प्रतिमान, संकल्पना, बोधात्मक विकास, अग्रत संघटक, उच्चास प्रशिक्षण आलं ओके. त्यानंतर स्मृती प्रतिमान आणि जीवशास्त्रीय प्रतिमान जोसेफ शॉप यांचे आहे ओके. सामाजिक आंतरक्रिया. सामाजिक आंतरक्रिया प्रतिमानामध्ये देखील 7 प्रतिमांचा समावेश होतो. यामध्ये देखील 7 येतात. मग यामध्ये कोणते आहेत विद्यार्थी मित्र? तर न्यायतत्व शास्त्रीय शोध प्रतिमान आहे डोनाल्ड ऑलिव्हर यांचं. समूह अन्वेषण हेवर्ट आणि थेलनच्या जॉन ड्यू यांचं. सामाजिक अभिरूपता प्रतिमान सॅलिन बुकॉक यांचं आहे. सामाजिक पृच्छा जे आहे बेंजामिन कॉक्स यांचं. भूमिका पालन प्रतिमान जॉर्ज शेफेलचं. प्रयोगशाळा पद्धती प्रतिमान बेथल व माइन यांचं आणि वर्गसभा प्रतिमान विल्यम ग्लॉसर यांचं येतं. त्यानंतर विद्यार्थी मित्र वर्तन परिवर्तन प्रतिमाने जे आहेत यामध्ये एकूण 6 प्रतिमांचा समावेश होतो ओके. 6. मग बघा या ठिकाणी ही जी प्रतिमान आहेत विद्यार्थी मित्र 6 प्रतिमाने यामध्ये कोणकोणत्या? संभावनीय व्यवस्थापन प्रतिमान बी.एफ. स्किनर यांचं. आत्मनियंत्रण प्रतिमान स्किनरचंच आहे. प्रशिक्षण प्रतिमान रॉबर्ट गॅगने यांचं आहे. त्यानंतर मानसिक ताण कपात, आत्मविश्वास प्रशिक्षण, निसंवेदन क्षमता प्रतिमान ही तीनही जे वुल्फ यांची आहेत ओके. चला क्लिअर आहे सर्वांना. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा. सामाजिक जबाबदारी, जाणीव व लोकशाही या मूल्यांचे बीजारोपण उद्दिष्टाची रिकामी जागा या वर्तमान प्रतिमानाने पूर्ती होते. बघा सामाजिक जबाबदारी आहे, सामाजिक जाणीव, लोकशाही याचे बीजारोपण जे आहे म्हणजे आता बघा सामाजिक यावरून आपल्याला की कोणत्याही ही आहे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने ओके. कुठली येतात? सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने. याद्वारे काय होते विद्यार्थी मित्र? तर सामाजिक आंतरक्रिया प्रतिमानाच्या माध्यमातून बघा शिक्षणाच्या अनेक उद्दिष्टापैकी महत्वाचं उद्दिष्ट असणारं काय तर विद्यार्थ्यांचा सामाजिक अंगाचा विकास. यामध्येच काय तर नागरिकत्व जे या ठिकाणी नागरिकत्वाचा विकास मानले जाते.
शालेय समाजातील इतर व्यक्तींशी त्यांचे योग्य संबंध प्रस्थापित होणे, याद्वारेच काय विद्यार्थी मित्रो, तर सामाजिक जाणीव झालं, सामाजिक जबाबदारी असेल, लोकशाही मूल्यांचे बीजारोपण हे सर्व करण्याची जबाबदारी ही शिक्षणावर पडते. आणि हे कुठे येतात, तर याची सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने ही उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करतात. ओके, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चलो, क्लिअर आहे सर्वांना. बघा विद्यार्थी मित्रो, हा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे. मी तुम्हाला या ठिकाणी IMP म्हणून नोट डाऊन करून देतो, कारण की परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच महत्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी आपण घेत असतो. ओके, चलो, क्लिअर आहे सर्वांना. विद्यार्थी मित्रो, जर स्पष्टीकरण आवडलं असल्यास नक्कीच सर्वांनी काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला विद्यार्थी मित्र सबस्क्राईब करायचं आहे. जे पहिल्यांदा व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांनी तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय, मानसिक आरोग्य म्हणजे काय? आता नेमकं मानसिक आरोग्य म्हणजे कशाला म्हणतात आपल्याला बघा. मानसिक संरक्षण, मानसिक आरोग्याचं रक्षण, की मानसिक आजारातून मुक्तता, की यापैकी नाही. ओके, बघा, मानसिक आरोग्याची योग्य उत्तर काय असणार आहे दिलेल्या पर्यायापैकी विद्यार्थी मित्र. मानसिक आरोग्य म्हणजे काय, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मानसिक आरोग्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक जे आहे या ठिकाणी मानसिक आरोग्य आजारातून मुक्तता असणे. ओके, ऑप्शन नंबर सी, मानसिक आजारातून मुक्तता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मानसिक आरोग्य म्हणजे काय, तर मानसिक आजारातून मुक्तता होय. ओके, चलो, यानंतर पुढील प्रश्न बघा काय, वर्तन व अवबोध या दोन्हीतील सुधारणा म्हणजे काय? बघा, वर्तन आणि अवबोध या दोघांतील सुधारणा याला काय म्हणतात? काय म्हणतात बघा, अध्यापन, शिक्षण, अध्ययन की ग्रहण. तर वर्तन व अवबोध यांच्यातील सुधारणा म्हणजे काय विद्यार्थी मित्र, तर याला अध्ययन असे म्हणतात. ओके, काय म्हणतात, अध्ययन. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, अध्ययन असे म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय, मुला मुलींचा नवा जन्म होतो असे कोणत्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे? ओके, बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तर जी कुमारावस्था आहे. ओके, कुमारावस्था. मग आता कुमारावस्था म्हणजे काय, मुला मुलींचा नवा जन्म होतो असे कोणत्या शास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे? ऑप्शन बघा या ठिकाणी, स्टर्न, रॉम्स, स्टॅनले की यापैकी नाही. ओके, बघा, तर हे कोणी सांगितलं विद्यार्थी मित्र, तर हे स्टॅनले यांनी म्हटलेलं आहे. ओके, स्टॅनले. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नवा जन्म म्हटलं या ठिकाणी बघा, तर ते कोणी म्हणलं आहे, तर ते स्टॅनले यांनी म्हटलेलं आहे. ओके, स्टॅनले यांनी हे म्हटलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी एक शास्त्रज्ञ होते, रॉस. ओके, रॉस. रॉस यांनी काय सांगितलंय, त्यांनी ताणतणावाचा काळ म्हटलाय. ओके, किंवा वादळाचा काळ असं म्हटलंय यांनी. ओके, सगळ्यात सोपं या ठिकाणी, तर भावनिक वादळाचा काळ, भावनिक वादळांचा काळ असं म्हटलेलं आहे. ओके, चला, बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण एकूण 30 प्रश्न या ठिकाणी मानसशास्त्र विषयाचे, शास्त्रज्ञ, उपपत्ती आणि इतर जे काही टॉपिक्स आहेत त्यावरती आधारित घेतलेले आहेत. हे खूप महत्वपूर्ण प्रश्न होते विद्यार्थी मित्र, नक्कीच तुम्हाला आवडले असतील. विद्यार्थी मित्र, परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्वपूर्ण आहेत. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. ओके, सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करून साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर ही PDF मिळवण्याकरता विद्यार्थी मित्र तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा मला कमेंटमध्ये. ओके, काय करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट करायचे. ओके, अगोदर चॅनल सबस्क्राईब करून कमेंट करायची आहे. तिथं लिहायचं आहे तुम्ही PDF, तुम्हाला PDF ची लिंक त्या ठिकाणी टाकून दिल्या जाईल. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.